हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला माझी स्टोरी शेअर करणार आहे की मी माझी पहिली जॉब कशी मिळवली आणि विदाऊट एक्सपिरियन्स आणि विदाऊट रेफरन्स बट विथ अ स्मार्ट स्ट्रॅटेजी. जर तुम्ही पण जॉब शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला ऑनेस्टली मी खूप कन्फ्यूज होतो, कारण की थर्ड इयर संपलं होतं आणि फायनल इयर स्टार्ट झालं होतं आणि बरेच माझ्या बरोबरचे इंटर्नशिप करत होते. कुणी काय करत होतं, तर कुणाला जॉबचा रेफरन्स मिळणार होता, कुणाची पूर्ण प्रिपरेशन झाली होती. माझी अशी काहीच प्रिपरेशन झालेली नव्हती. मला फक्त बेसिक फाउंडेशन माझी स्ट्रॉंग होती, जी की मी C++ आणि जावामध्ये करत होतो आणि मला जावाचा उप्स कॉन्सेप्टपर्यंत सगळं एकदम परफेक्टली येत होतं. आणि तर मग मी रिझ्युमे वगैरे बनवून ठेवलं होतं. 10 ते 15 कंपन्याला मी अप्लाय देखील केलं होतं LinkedInवरती, नोकरीवरती. पण कुणाचाच काही रिस्पॉन्स येत नव्हता. जिकडं बघावं तिकडं एक्सपिरियन्स मागत होते. तर मग मी एक दिवस असाच विचार केला, की अरे एक्सपिरियन्स नाही तर आपण एक्सपिरियन्स बनवू शकतो. तर मग मी काय केलं, मी आणि माझे जे फ्रेंड्स होते त्यांनी काय केलं, की आम्ही एक छोटीशी टीम बनवली. त्या टीममध्ये आम्ही स्वतःच प्रोजेक्ट बनवायला लागलो, वेबसाईट बनवायला लागलो आणि मग ते प्रोजेक्ट्स आम्ही आमच्या फायनल इयरच्या मिनी प्रोजेक्ट्समध्ये किंवा जे आमचे बिग प्रोजेक्ट्स होते, फायनल प्रोजेक्ट्स, त्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट केल्या. तर त्या गोष्टीपासून नवीन-नवीन गोष्टी शिकायला फार मिळाल्या. हे सगळं मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केलं. तर आता तर माझ्याकडे बोलायलाच नाही, तर दाखवायला देखील प्रूफ होतं. त्या पिरियडमध्ये डिफरंट कंपन्या आमच्या कॉलेजमध्ये व्हिजिट करत होत्या. त्यांनी फ्रेशर्ससाठी हायरिंग काढली होती. तर तशीच एक कंपनी आली होती. तर त्या कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यू द्यायला बसलो होतो. त्यांनी मला ॲप्टीचा राउंड घेतला. त्या ॲप्टीच्या राउंडमध्ये मी तो ॲप्टीचा राउंड क्लिअर केला आणि जेव्हा मी सेकंड राउंडसाठी गेलो, तेव्हा त्यांनी मला खूप लॉजिकल क्वेश्चन विचारले. मला येत असताना मला ते क्वेश्चन सांगता नाही आले, म्हणून मी सेकंड राउंडलाच बाहेर पडलो. तेव्हा मला एक गोष्ट कळाली, की आपल्याला तिथं कॉन्फिडंट राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे, की जेवढं आपल्याला नॉलेज असेल. तेव्हा त्या राउंडमध्ये मला कळालं, की स्किल्स आणि नॉलेज असणं पुरेसं नाहीये. मला ते नॉलेज एक्सप्लेन करता आलं पाहिजे विथ कॉन्फिडन्स. आफ्टर दॅट माझ्या कॉलेजमध्ये दुसरी कंपनी आली. त्या कंपनीमध्ये फर्स्ट राउंड झाला ॲप्टीचा आणि सेकंड राउंड त्यांनी मला उप्स कॉन्सेप्टवरती, डेटाबेसवरती आणि फ्रंट एंडवरती क्वेश्चन विचारले. त्या क्वेश्चनचे मी आन्सर केले आणि त्यांनी मला मशीन राउंडसाठी पाठवलं होतं. तेव्हा मी मशीन राउंड क्लिअर केला आणि त्यांनी माझा HR राउंड घेतला. ते देखील मी क्लिअर केला. हे मला सगळं येत होते, आधीपासून येत होतं. फक्त माझ्यामध्ये कॉन्फिडन्सची कमी होती. पण मला कधी कळालं, की जेव्हा ती कंपनी माझा इंटरव्ह्यू घेत होती, जेव्हा मला ती लॉजिकल क्वेशन्स विचारत होती. पण त्यांनी जे विचारलेले जे क्वेशन्स होते, ते विथ रिअल वर्ल्ड एक्झाम्पल विचारत होती. तेव्हा मला गोष्टी कळाल्या, की अरे या गोष्टी या प्रकारे आपल्याला एक्सप्लेन करावं लागतात. तर प्रिपरेशन अशा प्रकारे करावं लागेल. देन मी ते सेम गोष्टी मी सेकंड कंपनीसाठी अप्लाय केल्या. देन ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी परफेक्ट एका लाईनमध्ये येऊन गेल्या आणि माझा इंटरव्ह्यू क्रॅक झाला आणि काही दिवसांनी मला ऑफर लेटर आलं. तर तो मेल ओपन करताना मला जी फिलिंग आली ना, ती फिलिंग मला कधीच आली नव्हती. तर बिगेस्ट लेसन, एक्सपिरियन्सची वाट बघू नका, एक्सपिरियन्स तयार करा. जर थर्ड इयर चालू असेल, जर तुमचं फायनल इयर चालू असेल और झाला असेल, तुम्ही जॉब शोधत असाल, जर तुम्ही Tier 3 कॉलेजमधून असाल, तर मोठ्या कंपनीची वाट बघत बसू नका. जर तुम्ही छोट्या कंपनीत, स्टार्टअप कंपनीत जरी जॉब मिळू शकाल, तर तिथे बघा. इंटर्नशिप करा, प्रोजेक्ट्स करा. एक्सपिरियन्स म्हणजे ऑफिसमध्ये जाणं, जॉब करणं तर नाही. एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला काय येतं, तुमच्याकडे काय स्किल्स आहेत, तुम्ही किती प्रोजेक्ट बनवलेत, तुम्ही प्रोजेक्ट्समध्ये काय वापरलंय, तुम्ही सगळ्या गोष्टी दाखवणं म्हणजे तुमचं एक्सपिरियन्स. रिझ्युमेबद्दल जर बोलायचं झालं, तर रिझ्युमे डिझाइन हेवी नको, फोकस पाहिजे. जसं की तिथं आय एम हार्ड वर्किंग असं लिहून चालणार नाही. तर तुम्ही काय शिकलात ते दाखवणं त्या रिझ्यूममध्ये महत्त्वाचं असतं. पोर्टफोलिओ बनवा. त्याच्यामध्ये तुम्ही काय काम केलं ते दाखवा. ॲक्चुअल तुम्हाला काय येतं ते दाखवा. जॉब मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की LinkedIn वापरायला सुरुवात करा. डेली 10 ते 15 मिनिटं LinkedInवर घालवा. बरेच रिक्रुटर्स तिथून डायरेक्टली कॅन्डिडेट्सला कॉन्टॅक्ट करतात. त्याच्यामुळं डेली 10 ते 15 मिनिटं LinkedInवर ॲक्टिव्ह राहा. कोणी काय पोस्ट केली, कोण काय म्हणतंय, त्यांना डायरेक्टली मेसेज करा. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे कम्युनिकेशन. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जाता, तर तिथे 70% इम्पॅक्ट पाडणारी गोष्ट ती कम्युनिकेशन असते. प्रॅक्टिस बोलण्यात आणा. फ्लुएंट इंग्लिश नसेल तरी चालेल, पण समोरच्याला ती गोष्ट समजली पाहिजे, ॲटिट्यूड नसला पाहिजे, असं कम्युनिकेशन राहू द्या. सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा पॉइंट म्हणजे की नवीन स्किल शिकत राहा. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या फील्डमध्ये जॉब शोधत आहात. सबस्क्राईब करा फॉर मोर करिअर गायडन्स आणि टिप्ससाठी.